विलेपार्ले जैन मंदिर ट्रस्टला बांधकामासंबंधी दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार. बांधकामाबाबत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश. बांधकामाचं पावसाळ्यात नुकसान होऊ नये म्हणून छत बांधून देण्याच्या मागणीबाबत केली होती याचिका. भिवंडीतील 39 वर्ष जुन्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुनर्बांधणी होणार. नवीन भव्य पुतळ्यासाठी शासनाकडून 10 कोटींचा निधी मंजूर. मुंबईतल्या अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल तब्बल 2.5 वर्षांनंतर वाहतुकीला खुला. पुलावरून लवकरच बेस्ट बस धावणार असल्यानं रहिवाशांना दिलासा. तिकिटामध्ये दरवाढ केल्यानं बेस्टला फटका. बेस्टच्या प्रवाशांची संख्या 31 वरून 23 लाखांवर. तब्बल 8 लाख प्रवासी घटले. त्यामुळे तिकीट दरवाढीने फायदा झाला की तोटा असाही प्रश्न. मेट्रो 3ची सर्व स्थानकं भुयारी असल्यानं स्थानकात प्रवेश करताच मोबाईलचं नेटवर्क जात असल्याच्या तक्रारी. त्यामुळे स्थानकावर येण्याआधी मेट्रो कनेक्ट 3 या मोबाईल ॲपमधून तिकीट काढण्याचा सल्ला. मागील 4 महिन्यात पुण्यातल्या 3.25 लाख बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई. गेल्या वर्षीच्या तुलनेत कारवाईत 5 पटीने वाढ. विरुद्ध दिशेने ट्रिपल सीट मद्यप्राशन करत वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई. ऑनलाईन तिकीट खरेदीला मेट्रो प्रवाशांची सर्वाधिक पसंती. एनसीएमसी कार्ड आणि व्हॉट्सअपवरनं होत असलेल्या तिकीट विक्रीतनं पुणे मेट्रोला मागील 4 महिन्यात 10 कोटीहून अधिकचं उत्पन्न. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळ्यासाठी कमी जागा असल्यानं अडचणी निर्माण होऊ शकतात. या संदर्भात सरकारशी चर्चा सुरू असल्याची विश्व हिंदू परिषदेची माहिती. अंबाबाई मंदिरासाठी परिसरातील 4.5 एकराचं संपादन होणार. पालकमंत्री आबिटकर यांची माहिती. आराखडा मंजुरीचा अध्यादेश 8 दिवसात. येत्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत मुंबई विभागाचा राज्यात 3रा क्रमांक. अधिकृतपणे मुंबई विभागात 0% निकालाच्या केवळ 5 शाळा असल्याची माहिती. अमरावतीत मुसळधार पावसाची हजेरी. मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांची तारांबळ. मात्र वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. यंदाच्या वर्षाखेरीस घोडबंदर मार्गावरील मेट्रो प्रकल्पाची चाचणी करण्यात येणार. यामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल. उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.